नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती असेल 18 जुलैला जो पेपर झाला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका या पेपरचा रिझल्ट यायला आता सुरुवात झाली आहे। बऱ्याच जिल्ह्यांचे रिझल्ट ऑलरेडी आलेले आहेत आणि बाकीचे जिल्हे आहेत त्यांचे देखील रिझल्ट हे लवकर येणार आहेत। या वर्षामध्ये जर आपण बघितलं दोन वेळेस पेपर झाला होता। एक म्हणजे 29 फेब्रुवारीला पेपर झाला, त्याचा रिझल्ट पण आलाय, फायनल रिझल्ट आलाय आणि बऱ्याच जणांचं जॉईनिंग सुद्धा आलं असेल येते लक्षामध्ये। आणि त्यानंतर पेपर होता 18 जुलैला। आता 18 जुलैला ज्यांचा पेपर झालाय त्यांचा रिझल्ट आलेला आहे। हा रिझल्ट म्हणजे फायनल रिझल्ट नाहीये, फक्त क्वालिफाय झालेल्या स्टुडंटचा हा रिझल्ट आहे। म्हणजे एक लिस्ट आलेली आहे। क्वालिफाय झालेले स्टुडंट म्हणजे काय, ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे म्हणजे त्या लिस्टमध्ये नाव असणार आहे। यानंतर अजून एक लिस्ट येईल ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यांना बोलवलंय त्यांचं त्यामध्ये नाव असेल आणि नंतर फायनल लिस्ट असेल, बरोबर आहे। आता काही असे आपल्यामध्ये स्टुडंट्स असतील जे 29 फेब्रुवारी किंवा 18 जुलैच्या पेपरमध्ये काही मार्क्सने हुकले असतील, त्यांना किंवा तयारी पूर्ण न झाल्यामुळे त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आलं नसेल किंवा काही स्कोर त्यांचा कमी आला असेल। मग अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायला पाहिजे, किंवा असे जे आपण आपल्या माता भगिनी आहेत ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्यांना पेपर द्यायचा आहे, आता त्यांची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायला हवे ते आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे। ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। क्लिअर? चलो आपण बघूयात आता महत्त्वाचा जो पोर्शन आहे त्याकडे जाऊयात। सर्वात पहिल्यांदा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका हा पेपर जर बघितला, दोन पद्धतीने पेपर होतो किंवा ही भरती दोन पद्धतीने होते। एक आहे सरळ सेवा भरती आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत भरती। येते लक्षामध्ये अंतर्गत भरती। आता आपल्याला माहिती आहे अंतर्गत भरतीचा पेपर हा बऱ्याच दिवसापासून झालेला नाहीये, येते लक्षामध्ये काही वर्षापासून हा पेपर झालेला नाही, त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही ऍड काय होऊ शकते, येऊ शकते। अंतर्गत भरतीची ऍड ही 100% येणार आहे, येते लक्षामध्ये। हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचं। मग अंतर्गत भरतीचा पेपर कोण देऊ शकतं, अशा सर्व महिला ज्यांना अंगणवाडी सेविका या पदाचा किंवा या पदावर द्या मागील 10 वर्षापासून कार्यरत आहेत। किती, मागील 10 वर्षापासून जर कार्यरत असेल तर तुम्ही काय करू शकता, अंतर्गत भरतीमधून अंगणवाडी पर्यवेक्षिका हा फॉर्म भरू शकता। येते लक्षामध्ये, बाकी कुणीही यासाठी पात्र नाहीये। मग आता ज्या पण 10 वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे, त्यासाठी आपण काय असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे। येते लक्षामध्ये। आणि सरळ सेवेचा पेपर कोण देऊ शकतं, अशा सर्व महिला ज्यांचं काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या महिला काय करू शकतात, सरळ सेवेचा पेपर देऊ शकतात। आता सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती यामधला फरक सर्वांना समजलाय। जर तुम्हाला 10 वर्ष अनुभव असेल अंगणवाडी सेविका तरच तुम्ही अंतर्गत भरतीचा फॉर्म भरू शकता, किंवा फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालंय, येते लक्षामध्ये, तुमच्याकडे पदवी आहे तर तुम्ही काय करू शकता, सरळ सेवाचा फॉर्म भरू शकता। हे सिंपल आहे। महत्वाचं म्हणजे यामध्ये जर बघितलं सरळ सेवा पेपर आपल्याला माहिती आहे जे बाकीचे सरळ सेवा पेपर होतात त्याच पद्धतीने हा पेपर होतो। मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न असतात। 100 प्रश्न 200 गुणांसाठी। एकदम सोपा पॅटर्न आहे सरळ सेवा भरतीचा। आणि आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो मागे कशा पद्धतीने पेपर झालेत, कसे प्रश्न विचारतात त्याचं देखील अनालिसिस आपण पूर्णपणे आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलेलं आहे। कशा पद्धतीने पेपर असतो, कोणत्या विषयावर तुम्हाला फोकस करायचा आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे, हे सर्व व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहेत। जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी तयारी करत असाल, सिन्सिअरली तयारी करत असाल तर नक्की तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ज्या पण युट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सर्वांनी काय करायचे, एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत सर्व प्रकार। मग ज्यामध्ये नेमकं कोण फॉर्म भरू शकतं, पेपर कसा असतो, कट ऑफ किती लागू शकतो, डॉक्युमेंट्स काय आहेत, सिलेबस काय आहे, कोणते विषय आहेत, सर्व वेगवेगळे व्हिडिओ आपण त्यावर बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे रिझल्टचे सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ आपण यावर बनवलेले आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे। आता अंतर्गत भरती जर बघितलं तर यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सेम प्रश्न, सेम पेपर टॉपिक असतात। यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ICDS नावाचा एक विषय असतो। काय असतो, ICDS या नावाचा विषय असतो, हा आपल्या सर्वांना माहिती आहे। तर आता राहिलेल्या वेळेमध्ये आपण पेपरचा अभ्यास करू शकतो का, किंवा पेपरचा अभ्यास पूर्ण व्हायला किती वेळ लागतो असा प्रश्न येतो। बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण काय करतात, एकदा ऍड येऊ द्या, जाहिरात येऊ द्या, मग आम्ही अभ्यासाला सुरुवात करतो। परंतु जर तुम्ही आपले कट ऑफचे व्हिडिओ बघितले असतील किंवा रिझल्टचे व्हिडिओ बघितले असतील ना, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो खूप हाय जातोय, खूप जास्त मार्क्स सर्वांना मिळत आहेत। क्लिअर सर्वांना? जर आपण बघितलं सरळ सेवा जो रिझल्ट लागलाय 18 जुलैचा म्हणा किंवा 29 फेब्रुवारीचा म्हणा, खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वांना येते लक्षामध्ये, जे पण ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा जे क्वालिफाय झालेले आहेत किंवा जे हायेस्ट रँकिंग आहेत
सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो 75 प्लस क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. मग तुम्ही विचार करा, जर आपल्याला 75 प्लस क्वेश्चन 100 पैकी 75 ते 80 क्वेश्चन आहेत बरं का, 75 ते 80 क्वेश्चन बरोबर आलेले भरपूर तुम्हाला स्टुडंट दिसतील. आणि हे मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं देखील आहे, दाखवलेले सुद्धा आहे प्रूफ सहित की कशा पद्धतीने मार्क्स हे मिळतात. बरोबर आहे. मग जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इतके मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्ही ठरवा आपल्याला अभ्यास किती करणं आवश्यक आहे. आता ऍड आली, जाहिरात आली आणि 2 महिन्यानंतर पेपर असला, काही कारणास्तव कधी कधी पेपर काय होतं लेट होतं, परंतु यावेळेस लेट नाही झाला आणि पेपर त्याच वेळेस झाला, तर 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये अभ्यास करून आपण एवढे मार्क्स मिळवू शकतो का, एवढे क्वेश्चन बरोबर आणू शकतो का, हा विचार आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. हे सर्वांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा. यासाठी काय करायचंय तुम्हाला, एक सिस्टमॅटिक अप्रोच असला पाहिजे, एक आपली अभ्यास करण्याची योग्य पद्धती असली पाहिजे, काहीतरी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तरच आपण इतके मार्क्स मिळवू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचंय, आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची. तुम्ही बघू शकता, वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता, सिलेबस बघू शकता की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, आपल्याला कोणता टॉपिक अवघड जातो त्या टॉपिकवर आता लक्ष देऊ शकता. बरोबर आहे. जर तुम्ही ऍड येण्याच्या अगोदर, जाहिरात येण्याच्या अगोदरच तुमचा सर्वात अवघड टॉपिक आहे तो जर व्यवस्थित पूर्ण झाला असेल तर तुमच्याकडे वेगळा कॉन्फिडन्स असेल. बरोबर आहे. मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल की आपण सुद्धा हा पेपर पास होऊ शकतो. बरोबर आहे की नाही. त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरुवात काय करायची, तयारी सुरू करायची आहे आपल्याला. येते लक्षामध्ये. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे पण कागदपत्र असतील, कोणते कागदपत्र लागतात, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघा आणि कागदपत्र लवकरात लवकर काढून घ्या. का बरं, कारण की जाहिरात आली मग आपण कागदपत्र डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात करतो. फॉर्म भरायच्या शेवटच्या डेट पर्यंत आपल्याकडे मिळत नाहीत आणि आपण फॉर्म भरू शकत नाही. इतक्या दिवसाची तुमची मेहनत, इतक्या दिवसाचा अभ्यास फक्त या गोष्टीमुळे वाया जातो. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, तुम्ही सुद्धा बघितलं असेल, तुमचे सुद्धा कोणी ओळखीचे असतील, फक्त डॉक्युमेंट्स नसल्यामुळे फॉर्म भरता आला नाही, पेपर देता आला नाही. ही वेळ आपल्याला येऊ नये त्यासाठी सर्वांनी काय करायचंय, आता आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा, डॉक्युमेंट सर्व तयार ठेवा आणि अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा. कारण की जाहिरात ही 100% येणार आहे. काय होतं की जे विद्यार्थी मित्र जाहिरातची वाट बघत बसतात ना, मग काय होतं, पेपरच्या वेळेपर्यंत अभ्यास होत नाही, काही नाही, मग विचार करतात की चला आपण बघूयात, पुढच्या वेळेस बघूयात. परंतु जे आत्तापासूनच अभ्यास करतात फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव येतं. बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, अंतर्गत भरतीची ज्या पण आपल्या माता भगिनी अभ्यास करतायत त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, येणारी अंतर्गत भरती ही आपल्यासाठी शेवटची असणार आहे. का, कारण की जर बघितलं मागची भरती ही 5-7 वर्षापूर्वी अगोदर झाली होती. मग तुम्ही एक विचार करा, आपण पुढची भरती येईपर्यंत आपण जे आपलं एज क्रायटेरिया आहे, वयाची जेवढी वयोमर्यादा आहे, आपण त्यामध्ये बसणार आहे का, तोपर्यंत आपला अभ्यास राहणार आहे का, हा विचार सर्वांनी करायचा आहे. त्यामुळे ही भरती शेवटची भरती आहे, अंतर्गत भरती असं समजूनच सर्वांनी अभ्यास करायचा आहे. आलं लक्षामध्ये. जे महत्त्वाचे विषय आहेत, मग मराठी असतील, गणित बुद्धिमत्ता असतील, इंग्लिश असतील, सामान्य ज्ञान असेल, ICDS असेल, यातला कोणता विषय आपल्याला अवघड जातो तो एकदा ठरवा. त्या विषयाचा काय थोडा अभ्यास करायला सुरुवात करा, रिव्हिजन करायला सुरुवात करा, जेणेकरून आपण ज्यावेळेस फुल टाइम अभ्यास करणार आहे, ऍड आल्यावर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, तोपर्यंत कुणी अभ्यास करत नाही, मग त्या प्रॉब्लेम होतो. येते लक्षामध्ये. आत्तापासून थोडा अभ्यास सुरू करा, मग नंतर अभ्यास आपल्याला वाढवायचा आहे. किंवा ज्यांना वाटतंय की आपल्याला सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे, एकदम व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे, रिव्हिजन पण झाली पाहिजे, क्वेश्चन आन्सरचा पण सराव झाला पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपली टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करून झाली पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष इन्स्टिट्यूटची विद्यार्थी मित्रांनो बॅच आहे. ज्यांना अंतर्गत भरतीची बॅच जॉईन करायची ते अंतर्गत भरतीची बॅच जॉईन करू शकतात. ज्यांना सरळ सेवा भरतीची बॅच जॉईन करायची ते सुद्धा करू शकतात. लक्षात ठेवा, जर तुम्हाला 75 ते 80 क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. का, सर्व कन्सेप्ट क्लिअर असणं, सर्व सिलेबस आपल्याला माहिती असणं, अभ्यासला असणं, सर्व सिलेबस माहित नाही म्हणजे अभ्यासलेला असणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त रिव्हिजन असणं आणि तिसरी गोष्ट जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव असणं. कशा पद्धतीचा पेपर येतो त्या पद्धतीने आपलं टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून झाली पाहिजे. हे जर तुम्ही केलं, व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही नक्की या परीक्षेमध्ये काय होऊ शकता, पास होऊ शकता. आता उत्कर्ष इन्स्टिट्यूटची ही जी बॅच आहे याचं वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत. एकदा सिलेबस कव्हर झाला त्यामुळेच तुम्हाला फ्री फास्ट ट्रॅक बॅच असेल, फ्री रिव्हिजन बॅच असेल, जास्तीत जास्त आपण प्रश्न उत्तरांचा सराव तुमच्याकडून करून घेणार आहे, PDF नोट्स तुम्हाला देणार आहे, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहे. आणि ही जी टेस्ट सिरीज असणार आहे मागच्या सर्व पेपर जे आहेत त्याचा अनालिसिस करून आपण बनवलेली असते. येते लक्षामध्ये. म्हणजे त्याच पद्धतीचे पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवा. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 96 89 66 56 11. क्लिअर सर्वांना. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, बॅच जॉईन करू शकता. महत्त्वाचं म्हणजे एकदा काय करा, YouTube चॅनलवरचे सर्व लेक्चर बघून घ्या किंवा तुम्ही आपलं जे ऍप आहे ऍप डाउनलोड करा, त्यावर सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता. एकदा खात्री करा कसं शिकवलं जातं, शिकवण्याची पद्धत काय आहे, त्यानंतर तुम्हाला
कशा पद्धतीने स्टडी मटेरियल मिळतंय, तुमचा फायदा होणार आहे की नाही, या सर्व गोष्टी एकदा चेक करा. त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे. क्लिअर सर्वांना? महत्त्वाचं म्हणजे बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्व फॅसिलिटी योग्य पद्धतीने मिळणार आहेत. सर्व तुमचा अभ्यास पूर्ण होईल, रिव्हिजन व्यवस्थित होईल आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव होईल, जेणेकरून परीक्षा येईपर्यंत काय होईल विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण तुम्ही तयार असाल. आणि आपण मुद्दामून या बॅचची फी काय केली आहे, 1 वर्ष ठेवलेली आहे. किती? 1 वर्ष ठेवलेली आहे. का? कारण की मागचे पेपर जे लेट झाले होते, मग काही ठिकाणी 3 महिन्याच्या बॅच असतात, 6 महिन्याच्या असतात आणि तुम्हाला 3 महिने संपले की बॅच नवीन परचेस करावी लागते. खूप जास्त प्रॉब्लेम येतो, अभ्यास पूर्ण झालेला नसतो. ते लक्षामध्ये असा तुम्हाला कोणताही मनस्ताप होऊ नये म्हणून ही बॅच आपली 1 वर्षाची असणार आहे. 1 वर्षामध्ये कधीही पेपर होऊ द्या, तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट असेल. रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच सर्व तुमचं या ठिकाणी कंप्लीट अभ्यास झालेला असेल, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. येथे लक्षामध्ये उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर आहे. क्लिअर सर्वांना? म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 520 पदांची जी भरती येणार आहे त्यामध्ये सरळ सेवा भरती, अंतर्गत भरती दोनही विद्यार्थी मित्रांनो पेपर होतील तुमचे. लक्षात ठेवा, लवकरात लवकर आचारसंहितेपूर्वी तरी ऍड यायलाच पाहिजे. अंतर्गत भरतीची तर ऍड लवकरात लवकर यायलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न सुद्धा सर्वांचे चालू आहेत. आलं लक्षात सर्वांना? अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजनकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि एकदा काय करा, आपण आपला सिलेबस बघायचा. आपण कोणत्या पेपरसाठी पात्र आहात. जर अंतर्गतसाठी असाल तर तो सिलेबस आपला टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेला आहे. आपले वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर टाकलेला आहे. तुम्ही सिलेबस बघू शकता. त्यानंतर हळूहळू अभ्यासाला सुरुवात करू शकता. मागचे पेपर कसे असतात, काय असतात, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेत. सर्व व्हिडिओ बघायचे आहेत. डॉक्युमेंट्स आपल्याला कोणते लागणार आहे ते डॉक्युमेंट्स काढून ठेवणं अत्यावश्यक आहे. ते डॉक्युमेंट्स एकदा तयारी करून ठेवा. कारण की काय होतं, ऐन वेळेस मग नेमकं ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपण डॉक्युमेंट शोधायला जातो. बरोबर आहे? मग अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपल्याकडे दुसराच मनस्ताप असतो डोक्याला, डॉक्युमेंट नाही निघाले, फॉर्म भरता येईल का, काय करता येईल का. मग असा सर्व प्रॉब्लेम जर होऊ द्यायचा नसेल तर आत्ताच सर्वांनी आपली सर्व तयारी करून ठेवा. तुम्हाला नंतर फक्त अभ्यास करायचा आहे. 100% फोकस काय करायचा आहे, अभ्यासावर करायचा आहे, जेणेकरून तुम्ही पास होऊ शकता. मी हे तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण की 75 ते 80 क्वेश्चन बरोबर आणायचे असतील ना, तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल. फक्त तुम्ही डायरेक्ट पेपरला गेले आणि काहीतरी तुक्केबाजी केली, एवढे मार्क्स मिळत नाही. त्यासाठी तुमचा डिटेल अभ्यास असणं आवश्यक आहे. तुमचं प्रॉपर रिव्हिजन असणं आवश्यक आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव केलेला आवश्यक आहे. येते लक्षामध्ये की आपण कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, इलिमिनेशन टेक्निक कशी वापरू शकतो, काही ठिकाणी लॉजिक कसं वापरू शकतो, त्याचबरोबर काही ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो नॉलेजच्या बेसवर कसं सोडू शकतो, काही ठिकाणी गेस कसं करू शकतो, हे सर्व ट्रिक आपण या ठिकाणी शिकवतो. बरोबर आहे? तुम्ही आपले युट्यूबचे जर लेक्चर बघितले, ज्यावेळेस आपलं हे 18 जुलैचा पेपर होता, आपण खूप सारे फ्री लेक्चर घेतले होते, मॅरेथॉन लेक्चर. त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. लवकरच त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये मी खूप सारे इंग्लिशचे ट्रिक सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जसं पॅराजंबल आहे, स्पॉट देअर आहे, कसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याच्या आपण ट्रिक सांगितल्या आणि त्याचा डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा झालेला आहे. बरोबर आहे? त्याच पद्धतीने म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एकदा सर्व लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत. युट्यूबवर PYQ कसे असतात, कसे प्रश्न विचारतात, काय ते सगळे टॉपिकचे आपण वेगवेगळे व्हिडिओ हे बनवलेले आहेत. ते व्हिडिओ एकदा नक्की बघा. त्यानंतर बॅच जॉईन करायचं ठरवा. परंतु महत्त्वाचं, अभ्यास लवकरात लवकर सुरू करा, कारण की अंतर्गत भरतीसाठी तयारी करणाऱ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ऑलमोस्ट सगळ्यांसाठी शेवटची संधी असणार आहे. आणि सरळ सेवा जी आहे ती सुद्धा ऍड येणार आहे. त्यामुळे आपला अभ्यासाला सुरुवात करा. काहींचं 2 मार्क्स 5 मार्क्सने सुद्धा हुकलेला आहे बरं का यावेळेस अंगणवाडी पर्यवेक्षिका. असं होऊ द्यायचं नसेल तर आत्तापासून अभ्यास करा. तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर आहे. काही पण तुम्हाला प्रश्न असेल अंगणवाडी पर्यवेक्षिकाबद्दल तर तुम्ही या नंबरवर बिंदास कॉल मेसेज करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले, ते जॉईन करू शकता. त्यावर आपण महत्त्वाची माहिती कंटिन्यू टाकतच असतो, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. क्लिअर आहे? चलो, अभ्यासाचं थोडक्यात स्वरूप सांगितलं मी, पेपर कधी होऊ शकतो ते पण सांगितलं, महत्त्वाचा अभ्यास कसा करू शकता ते पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपण भेटूयात पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सर्व व्हिडिओ महत्त्वाचा कोणताही टॉपिक असेल त्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्हाला कट ऑफ किती लागलाय, रिझल्ट कसा लागलाय त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तो सुद्धा आहे. बाकीचे रिझल्ट आपण लवकरच काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. जसं आपल्याकडे रिझल्ट येतील एक एक व्हिडिओ आपण त्यावर बनवत राहणार आहोत. हे सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजन महत्त्वाचे, रिव्हिजनकडे लक्ष द्या आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.